माझ्या मुलाला त्या पोलिसांनी माझ्या पोराला धमकी दिली, माझ्या पोरग्याला मारण्याची धमकी दिली, जेलमध्ये टाकू. त्याने पेपर लिहून घेतलं, माझ्या पोरग्या साईन नव्हतं करत कारण त्याला मान्य नव्हतं. त्याने तुम्ही माझा एक शब्द तरी ऐकून घ्या. त्याने त्या पोलिसांनी माझ्या पोरग्याचा शब्द नाही, मला शिवी दिली. माझ्या पण पोरग्याला सण पण झाली नाही, माझी इज्जत दिली. त्यांचं नाव काय आहे? हां, सुनील पवार. त्यांनी माझ्या इज्जतीचं हे केलं. माझ्या पोरग्याला पण ते सण झालं नाही. आम्हाला पोलीस स्टेशनच्या बाहेर आकडून काढलं त्यांनी. एक शब्द पण ऐकून घेतलं नाही. तुला कोंबडा करून मारीन, तुला जेलमध्ये टाकून, तुला कुठला भेटू वकील तोच बघतो मी, तुला कायमचं खडी फोडायला लावीन. तिला सपोर्ट केली की तुला घरात काय जाऊन त्रास झाला ना तर एक फोन कर, तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. त्यांनी पैसे घेतला म्हणून माझ्या पोरग्याचा जीव घेतला आणि त्यांनी त्या पोलिसांनी माझ्या पोरग्याचा जीव घेतला. द्या फोर्स करतात. मला घरी पैसे देत नाही, माझी डॉक्टरी करत नाही. आज लग्नाला वर्ष होते, 15 मेला आम्हाला वर्ष पूर्ण होईल लग्नाला. पण लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आजाराचं असलेलं सांगितलं नाही. त्यांनी जसं सांगितलं ना, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तुझे मी डॉक्टरी करतो. अजून डॉक्टरीमध्ये माझा असं पॉझिटिव्ह रिपोर्ट काहीच आला नाही काका की ती या कारणामुळे आजारी आहे किंवा काहीचं दुखतं आहे. हे भेटलंच नाही मला, अजून काही कारणच भेटलं नाही की हे का आजारी पडण्यासारखी. तिच्या घरच्यांना बोललो तर घरचे बोलले की तुमच्या देवस्थितीत तिला नडतं आहे. बोलले या गोष्टीवर माझा काही विश्वास नाही किंवा काय असेल तर तुम्ही बघून घ्या. तर त्या लोकांनी काय लक्ष दिलं नाही. त्यानंतर 3 महिने झाले. 3 महिन्याने आईच्या इथे तिला मी जॉबला लावली. जॉबला 2 दिवस गेली. तिसऱ्या दिवशी तिने गेलीच नाही. म्हणून तिला मी विचारलं काय झालं जॉबचं, तू जॉबवर का नाही गेलीस? मी आजारी असते, माझं हे होतं आहे. मी बोललो आजारी असतेस, तुला मी पैसे देतो, डॉक्टरकडे जाऊन आली असतीस तर दुसऱ्या दिवशी तू कामावर जाऊ शकत होतीस. तिने काय ऐकलं नाही आणि भांडायला लागली आणि घर सोडून गेली रात्री. त्या रात्री घर सोडून गेली आणि कुठे गेली तिच्या घरच्यांनी मला दमदाटी केली, सोडणार नाही करून बोलले. पण तिच्या घरच्यांनी तिला लपवून ठेवली होती. विरार कोण अंकुश कदम करून कोण आहे तिकडे, त्याच्याकडे होती ती. रात्री दुसऱ्या दिवशी ती तिच्या बहिणीकडे दिव्याला गेली. त्यानंतर आम्हाला हे तेव्हा कळलं की माझा दादा आला आपल्याकडे. मग आम्ही पोलीस केस करतो. ती कुठे गेले तेव्हा तिच्या बहिणीने सांगितलं की ती सेफ आहे, ते तिकडे विरारला आहे, तुम्ही घरी जावा. त्यानंतर आम्ही 2 वाजता घरी तिकडे विरार स्टेशनला होतो. तिकडून घरी आलो. त्यानंतर आपलं बोलणं झाल्याने गावाला मीटिंग बसवली. आपण मीटिंगमध्ये सांगितलं सगळं असं असं आहे, हे झोपून असते, सकाळी डबा करत नाही. डबा म्हणजे सकाळी 2 दिवस तिने डबा केल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती झोपायची, डबा करायला उठायची नाही. आजारपण असं तर माझं पोट दुखतं आहे, माझा घसा दुखतो आहे, माझं डोकं दुखतं आहे, माझे हातपाय दुखतात, मला मळमळतं आहे. हे सगळं हेच कारण मला तिने आजपर्यंत आत्ता पण तेच सांगते मला की मला उलटी होते, हे होत नाही, माझ्यानं खरवत नाही आहे. पण तिला मी अजून पण विचारतो की तिला आजार कसला आहे, तोच मला अजून काही कळला नाही काका. आणि आज त्यांनी माझी कंप्लेंट केला नाही पोलीस स्टेशनला. पोलिसांनी माझं काय ऐकूनच घेतलं नाही आणि डायरेक्ट तिला सांगितलं ही काय हे नाही करणार, तुला काय करायचं नाही, तुला कोंबडा करून मारेन. त्या इन्स्पेक्टरचं नाव आहे सुनील श्रीराम पवार. त्या इन्स्पेक्टरने माझं काहीच ऐकून घेतलं नाही. मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या आईला बोलले कोंबडा करून मारेन, तुम्हाला हे करेन, मी सिग्नेचर का करत नाही. बोलले मला मान्य नाही सर, हिने जी कंप्लेंट दिलं नाही तुम्हाला ती मला मान्य नाही आहे, मला मान्य करून घ्या. माझ्यावर जबरदस्ती केली आहे त्यांनी. ती मला सांगते मला घरी 1 रुपया देत नाही. तिच्या भावाने मला सांगितलं, ते बोललो ठीक आहे. तुझ्या भावाला जेव्हा ती घर सोडून गेली त्याच्यानंतर परत तिने गोळ्या घेतल्या काका. 3 महिन्यांनी परत ते मुंबईला आणलं. तिला जॉबला होती, तिने गोळ्या घेतल्या, 20-25 गोळ्या एकदाच घेतल्या आणि सांगितलं की आता मी हे करते. तेव्हा पण तिने काही गोळ्या घेतल्या नव्हत्या, फक्त मला घाबरवण्यासाठी तिच्या घरच्यांनी प्रेशराईज केलं.
असं काय निगेटिव्ह असं काही आवडत नाही. फक्त मला प्रेशराईज करून मला टेन्शन देऊनच त्यांना हे करायचं होतं की हिला हे जॉबला पाठवायचं ना, मला आईशीपासून दूर करायचं आहे बस. आणि आता तेच झालं काका. मग गोळ्या भावाला मी बोललो, चल तुझी बहीण आजारी असेल तू मुंबईला ये, आपण सोबत डॉक्टरी करू, काय होईल खर्च तर मी करेन, पण तिची डॉक्टरचा आजार काय तो मला कळला तर मी त्याच्यावर डॉक्टरी करू शकतो. पण तिच्या भावाने काय लक्ष दिलं नाही. तिने भावाने काल सांगितलं, भांडणं झाली तर भाऊ आज आला, घरी येऊन आला, लगेच आला. पण मी बोललो म्हणून कधी आलाच नाही. तो बाबा बहिणीची डॉक्टर बहीण का अशी करते, पण मला एका शब्दाने काही त्याने विचारलं नाही आहे. मी आज एवढा टेन्शनमध्ये, माझ्याकडे लोकांचे पैसे घेतलेले आहेत आणि डॉक्टर आणि पोलीस सांगतात तू अजून 18 तास मी गाडी चालवतो तरी बोलतो तुला कामाची काय गरज आहे. आज मी माझ्या आईला, माझ्या बहिणीला, मी आज बहिणीचं लग्न केलं. वडिलांना 1 वर्ष नाही झालं, बहिणीचं लग्न केलं, घर बांधलं मुंबईला, गावाला घर बांधलं, स्वतःचं लग्न झालं, बहिणीची प्रेग्नेन्सी केली आणि मला सांगतात तुझ्या ऐकत नव्हतं तर मग कशाला प्लॅनिंग केली. माझी ऐकत होती म्हणून तर मी एवढं प्लॅनिंग केलं. आणि आज ते माझी बायकोचाच मला काही सपोर्ट नसेल आणि आज माझी ती कंप्लेंट करते पोलीस स्टेशनला. पोलीस माझी कंप्लेंट लिहून घेतल्यात ना, आम्हाला दमदाटी करताय. असं कुत्र्यासारखं जगणं मला नाही पाहिजे काका. मी नाही हे करत आहे. पोलिसांनी माझ्यावर दमदाटी केली, कोंबडा करून मारेन, हे करेन, मला तिच्याशी हे करून दिली, प्रेग्नेन्सी आहे करून जे तिचंच ऐकून घेतलं, माझं काहीच ऐकून घेतलं नाही. मी आयुष्यात कधी असा विचार केला नव्हता की एवढं मी हे करूनसुद्धा, मी एवढा चांगला राहूनसुद्धा माझं ह्या लोकांनी मला बरबाद केलं, मला फसवलं. आज वडिलांच्या पाठीकडे माझी खूप मला ह्या लोकांनी हे केलं होतं. मी विचार पण केला नव्हता की माझी आई पोलीस स्टेशनला बसेल करून. 4 चौघात तमाशा एवढं करून सुद्धा मला काका काहीच नाही. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा नाव करून मी हे करेन. श्रीराम पवार त्यांनी मला काय द्या. काय द्या. माझ्या मुलाला त्या पोलिसांनी माझ्या पोराला धमकी दिली, माझ्या पोरग्याला मारण्याची धमकी दिली, जेलमध्ये टाकू. त्याने पेपर लिहून घेतलं, माझ्या पोरग्या साईन नव्हतं करत कारण त्याला मान्य नव्हतं. त्याने तुम्ही माझा एक शब्द तरी ऐकून घ्या. त्या पोलिसांनी माझ्या पोरग्याचा शब्द नाही, मला शिवी दिली. माझ्या पण पोरग्याला सण पण झाली नाही, माझी इज्जत दिली. त्यांचं नाव काय आहे? हां, सुनील पवार. त्यांनी माझ्या इज्जतीचं हे केलं. माझ्या पोरग्याला पण ते सण झालं नाही. आम्हाला पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलून काढलं त्यांनी. एक शब्द पण ऐकून घेतलं नाही. तुला कोंबडा करून मारीन, तुला जेलमध्ये टाकून, तुला कुठला भेटू वकील तोच बघतो मी, तुला कायमचं खडी फोडायला लावीन. तिला सपोर्ट केली की तुला घरात काय जाऊन त्रास झाला ना तर एक फोन कर, तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. त्यांनी पैसे घेतला म्हणून माझ्या पोरग्याचा जीव घेतला आणि त्यांनी त्या पोलिसांनी माझ्या पोरग्याचा जीव घेतला. माझ्या पोरग्याला मला आज उघड्यावर पाडलं नाही. माझं एकूण एक पोरगा, मला न्याय पाहिजे. मला त्याला सस्पेंड करून टाकायचं, त्याला कायमचा खडीफोडा टाकायचं बस. मला बाकी काय म्हणायचं, माझ्या पोरग्याचा न्याय मिळवून द्या, मला माझ्या मुलग्याचा न्याय मिळवून द्या. मला कधी कळलं हे संपूर्ण प्रकरण? घरी होता का? नाही बाई, मी कामाला गेली होती. हो, मी कामाला गेली होती. मला
11 वाजता कामाला फोन गेला. तेव्हा मी घरी आली तोपर्यंत माझा पोरगा पण मला भेटला नाही. तोपर्यंत माझ्या पोरग्याला घेऊन गेले पोलीस लोक. माझ्या पोरग्याला घेऊन गेले. माझा पोरगा मला बघायलाच नाही भेटलाय. पोलिसांचं प्रेशर काय होतं? पोलिसांचं काय म्हणणं? पोलिसांचा एवढंच म्हणणं होतं की बायकोला तुझ्या बसून पोसू दे. तू रात्रंदिवस मेहनत कर. 3 वाजता उठून कामाला जा. बायकोला बसून कशाला हे करतोस तू? स्वतःची मेहनत कर. एवढं माझ्या पोरगा दबाव नेन की तुला मारू म्हणून. तुला कायमच्या जेलमध्ये तू सही करतोस का नाही का? आता उठू का इथून? आता मग सही करतोस काय? माझ्या पोरगाने आम्ही दोघांनी घाबरून सही केलेली. आम्ही घाबरून सही केलेली. तेव्हा आमच्या पाठीशी कोण नव्हतं हो. तेव्हा ते सांगत होते. तरी पण ते धमकी देत होते आम्हाला दोघांना. चालू पडा इथून सांगितली. इथनं चालू पडा दोघांनी. बाहेर काढलं आम्हाला. आमचा एक शब्द नाही ऐकून घेतला. तू पोरगा हात जोडत होता. मी हात जोडत होती. सुनील पवार आम्ही हात जोडत होतो. माझं सर एक शब्द तरी ऐकून घ्यावं आमच्या दोघांचा एक शब्द नाही ऐकून घेतला. की लेडीच्या साईडूनच चालतं सगळं म्हणून सांगितलं ना आम्हाला. लेडीच्या साईडून सगळं चालतं. माझा शब्दच नाही ऐकून घेतली. माझ्या पोरग्यावर दबाव आणला. माझ्या पोरग्याचा जीव घेतला त्यांनी. माझ्या पोरग्याला त्यांनी मारला. मला उघड्यावर त्यांनी पाडला. मी आता कोणाच्या आधारावर जगू? मला कोणाचा आधार आहे? जसं मला उघड्यावर पाडला तसं त्याला पण बायका पोरा उघड्यावर पडायला पाहिजे. एवढंच मला न्याय द्या. त्याची बायको कुठे गेली पण मला नाही माहिती. काय नाही हो. 9 वर्ष नाही झाले लग्नाला. अजून वर्ष नाही झालंय लग्नाला. माझा पोरगा मला टाकून गेला आहे. मला